सर काल एकाच वेळी 2 पेशंट आले आपल्याकडे. त्यातले हे एक बाबा 90 वर्षाचे आहेत ज्यांना की हृदयविकाराचा झटका आला, पण ट्रीटमेंट नंतर ते आज एकदम चांगले आहेत. आणि एक जो पेशंट दुसरा 34 वर्षाचा होता, त्याला हृदयविकाराचा झटकाच आला, पण तो घरून इथपर्यंत येऊस्तर डेथ झाला होता. हे बघा मित्रांनो, लक्षात घ्या, जवळपास 90 वर्षाचे वरचे बाबा हृदयविकाराने बरे होतात, त्याविरुद्धच 34 वर्षाचा व्यक्ती हॉस्पिटललाही पोहोचत नाही. कारण बघा, तरुण वयामध्ये जो हृदयविकार येतो लोकांना, तेव्हा तो सडनली पूर्णपणे रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे येत असतो. व अशा व्यक्तीमध्ये जे कोलॅटरल्स हळूहळू ब्लॉकेज झाल्यामुळे कोलॅटरल्स तयार होतात वयस्कर लोकांमध्ये, ते तरुण वयामध्ये कोलॅटरल्स तयार झालेले नसतात व त्यामुळे रक्तवाहिनी पूर्ण 100% बंद पडते व हृदयविकाराचा मोठा झटका येतो. तेवढंच नाही तर त्यांना इलेक्ट्रिक डिस्टर्बन्स होतात, कारण त्यांच्यामध्ये ॲड्रिनालिन ड्राईव्ह जास्त असते, हार्ट रेट खूप वाढतो, BP खूप वाढतो आणि त्यांना चान्सच भेटत नाही. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आल्यामुळे जागेवरच ते कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट होऊ शकतं त्यांना. तर तरुण व्यक्तीमध्ये हृदयविकार आल्यानंतर कार्डियाक अरेस्ट होण्याचं प्रमाण हे वयस्कर व्यक्तींपेक्षा सुद्धा जास्त आहे. तर मग कसं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, तर 30 वर्षावरील प्रत्येक व्यक्तींनी वर्षातून 1 वेळा शुगर, BP आणि कोलेस्ट्रॉल तपासलं पाहिजे. खास करून ज्यांच्या घरात हृदयविकाराचा आजाराचं जास्त प्रमाण आहे त्या व्यक्तींनी दरवर्षी ECG सुद्धा काढला पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आणि काही लक्षणं, आता कालचा हा रुग्ण होता, त्याला जवळपास 1 दिवस अगोदर त्याला काय झालं होतं, गॅस्ट्रायटिससारखं बर्निंग, पोटामध्ये छातीमध्ये बर्निंग होत होतं, घसा ओढल्यासारखं होत होतं, छातीवर दाब आल्यासारखं होत होतं. पण त्याला आणि त्याच्या घरच्यांनाही वाटलं की हे काही हार्टचं नसेल, कारण कदाचित वयामुळे वाटलंही नसेल. तर अशी लक्षणं नेग्लेक्ट न करता त्याचं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर खास करून ते पेशंट बघतो मी ज्यांना हृदयविकार येतात आणि ज्यांचं वजन जास्त असतं, पोटावरची चरबी जास्त असते, अशा लोकांना जाग्यावरच अरेस्ट होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे वेळीच तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. ट्रीटमेंट जर मिळाली तर ही व्यक्ती लवकर बरेसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट बघतो की जोपर्यंत ते हॉस्पिटलला घेऊन येतात तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. त्या जागी त्यावेळीच त्या व्यक्तीला CPR कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन जर मिळालं, त्यामुळे कम्युनिटीमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये प्रत्येक तरुण व्यक्तींनी CPR शिकून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, सगळ्यांनी हे माहिती प्रत्येकाला असणं सुद्धा गरजेचं आहे की CPR कसा करायचा. आणि मायनर जे हृदयाची लक्षणं आहे ते न टाळता लवकर सल्ला घेतला पाहिजे. थँक्यू.